श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित आमचं नवी मुंबई विद्यालय वाशी इथे एक शाखा आहे आणि या शाखेत अभय क्रिकेट क्लब सुरू केलं आणि ह्या क्लबमधून आमचा हा एक विद्यार्थी अभिज्ञान कुंडू डायरेक्ट इंडियन क्रिकेट टीममध्ये सिलेक्शन झालं ते शब्दात सांगू शकत नाही मी खरं। हा विद्यार्थी याला बघून आमच्या क्लबचं संस्थेचं सगळ्यांचंच नाव रोशन केलं त्याने तर खूप कष्ट घेतले पण त्याचे कोच त्यांनी आतोनात कष्ट घेतले आणि खरोखरच ह्या आणि पुढे जावं फक्त इंडियन क्रिकेट टीम नाही आणि त्याचं जे ध्येय आहे स्वप्न आहे ते त्यांनी पूर्ण करावं आणि आम्ही सगळे त्याच्या पाठीशी आहे। त्याला खूप खूप मनापासून शुभेच्छा। मैं थैंक यू बोलना चाहूँगा श्री स्वामी विवेकानंद संस्था को कि वो लोग ने हमको इतना अच्छा फैसिलिटीज़ दिया है, जैसे कि ग्राउंड अवेलेबल करके दिया है। वो लोग ने हम लोग को टाइम दिया है कि सुबह से शाम तक प्रैक्टिस करो, तो इसके लिए मैं उनको थैंक यू बोलना चाहता हूँ। इधर मेरे को 5000 बॉल खेलने को मिलता है हर दिन और नॉकिंग करने के लिए भी बहुत अच्छा फ़ायदा है क्योंकि बहुत सारे बॉल्स है, 6000 के ऊपर बॉल्स है। तो यहाँ पे मेरे को बहुत अच्छा फैसिलिटीज़ भी है, बॉलिंग मशीन भी है, बहुत सारे लोग भी है जो सबको हेल्प करते हैं और सब एक दूसरे को लेके चलते हैं। तो इतना अच्छा एकेडमी बनाने के लिए मैं सर को थैंक यू करना चाहूँगा। सर्वप्रथम श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर नवी मुंबई विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज त्याच्या अंडर अभय स्पोर्ट्स अकॅडमी आणि चेतन जाधव सर, जाधव मॅडम आणि अभिज्ञान कुंडू आणि त्याचे सर्व सहकारी यांचं मी पर्सनली आय हार्डली कॉंग्रॅच्युलेटेड। आणि त्याचं जे अंडर 19 टीम इंडियासाठी सिलेक्शन झालं हे फळ त्याला मिळालं एवढ्या वर्षाच्या तपश्चर्येचं। त्याने जे सॅक्रिफाईस केलं, त्याच्या आईवडिलांनी जे सॅक्रिफाईस केलं, चेतन जाधव सर त्यांची अकॅडमी, ही जी मेहनत आहे ही मेहनतीचं फळ जे आहे ते त्यांना मिळालेलं आहे चांगल्या पद्धतीने। आणि अभिज्ञानची जी मेहनत आहे ही मी माझ्या डोळ्यांनी पर्सनली बघितली। अजूनही तो दिवस मला आठवतो ज्यावेळेला जाधव सर आमच्याकडे आले आणि आम्ही हे ग्राउंड जे आहे त्यावेळेला जे दिलं आणि त्यानंतर हे भव्य दिव्य असं तुम्ही बघत असाल पूर्ण 3 लोक जे आहे ते ॲट अ टाईम प्रॅक्टिस करू शकतात, नॉट ओन्ली उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यामध्ये, तर तुम्ही बघत असाल पावसाळा असून सुद्धा किती छान अरेंजमेंट करून दिलेले। मोर दॅन 6000 बॉल्स आहेत आणि त्यामुळे ही मुलं जी आहेत ही दिवसाला 5-5 हजार बॉल खेळू शकतात। इवन आता 5-5 नाही तर 10-10 आणि 16-16 हजार सुद्धा दिवसाला बॉल खेळणारी मुलं आहेत। आणि हा विचारच नाही करत की त्याने 50 लाख बॉल खेळलेत आणि टाईम लिमिटेशन आहे, 24 आवर्स दिलेले आहेत। वॉटर असेल, लाईट असेल की तुम्ही करा, प्रॅक्टिस करा, काही असं आलं तर आम्ही आहोतच। त्यामुळे खूप छान पद्धतीने त्याने ते केलं। कारण कसं आहे टॅलेंट प्रत्येकामध्ये असतं पण त्या प्रत्येकाची साथ मिळणं खूप गरजेचं असतं। तसं त्याच्या टॅलेंटच्या जीवावरती टॅलेंटच्या ह्याच्यावरती तो पुढे आला आणि आज अंडर 19ची टीम ऑस्ट्रेलियाची इंडियामध्ये आले आणि त्याच्यामध्ये अभिज्ञानचं नाव बघितल्यानंतर जो आमचा आनंद होता गगनातच मावत नव्हता। आणि ही इथेच प्रवास थांबणार नाही आहे, हा प्रवास तर आत्ताचा सुरू झाला आहे। म्हणजे तो एवढी 16 वर्ष तपश्चर्या करतोच आहे पण हा प्रवास सुरू झाला आहे। हा प्रवास पहिला प्रवास असेल इथून जो सुरू झालेला अंडर 19 वर्ल्ड कप 2026चं टार्गेट आणि त्यानंतर IPL आणि त्यानंतर इंडियन टीममध्ये त्याला आम्ही बघणार आणि त्याच्या आम्ही साक्षी राहणार। हीच आमची पूर्ण हे असणार आहे, मनापासून अपेक्षा असणार आहे। गेल्या 1 वर्षापासून मी पाहतोय इतका सुंदर खेळतोय, इतका छान खेळतोय आणि सकाळी आम्ही आल्यानंतर पाहतो की सकाळी आल्यानंतर ग्राउंडवर दिसतो, दुपारी अभिज्ञान ग्राउंडवर दिसतो, दुपारी गेल्यानंतर ग्राउंड असतो, रात्री 7 वाजता पहिला तरी ग्राउंडवर दिसतो तो की त्याची एवढी अपार मेहनत, जिद्द, चिकाटी आणि सगळ्यात महत्त्वाचं जाधव सरांचं त्याच्यामागचं खूप मोठं परिश्रम आहे। आणि खरंच हा आमचा विद्यार्थी, हा क्लबचा विद्यार्थी, आम्हाला खूप अभिमान वाटतो याचा की खरं आज अंडर 19मध्ये खेळतोय। माझ्याकडून त्याला खूप शुभेच्छा, आमच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेकडून खूप शुभेच्छा, आमच्या सर्व परिवाराकडून खूप शुभेच्छा। भविष्यात तो नक्कीच इंडियन क्रिकेट टीममध्ये असणार। हा 2013ला माझ्याकडे आला, हा त्यावेळेला 5 वर्षाचा होता। 2013 पासून तर तो आत्तापर्यंत माझ्याबरोबर आहे आणि तो मी अजूनही शूट केलेला क्षण आहे। 2013चा व्हिडिओ आहे माझ्याकडे ज्यावेळेला तो पहिल्यांदा आला। मी ह्याला इन्व्हिटेशन पण खेळवलं आहे, मी ह्याला कांगा लीग, नॉकआउट, हा ऑल ओव्हर इंडियाला मी ह्याला खेळवलं आहे। UP, बिहार आणि देहरादून
पासून महाराष्ट्रात सगळीकडे मी याला खेळवलं. अंडर 16 स्टेट खेळला, स्टेटला त्याने 2 द्विशतकं मारली. अंडर 16 स्टेट इंडिया कॅम्प त्याने अटेंड केला. नंतर तो 19 खेळला, 19ला त्याने इंडिया कॅम्प अटेंड केला आणि आज तो ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट वन डे आणि टेस्ट सिरीज खेळण्यासाठी इंडिया टीमला सिलेक्ट झाला आहे. आणि मला असं वाटतं की हा पुढे जाऊन देशाचं नाव मोठं करेल. सचिन तेंडुलकर सर हे माझ्या आचरेकर सरांचे प्लेयर्स आहेत आणि आचरेकर सरांचं जे डिसिप्लिन आहे तेच मी इथे आणलं. आणि सचिन तेंडुलकर ह्याचे खूप फेवरेट आहेत आणि सचिन तेंडुलकर सारखेच हा पण प्रामाणिक आहे. आज न उद्या पुढे जाऊन हे सचिन तेंडुलकरचं नाव रोशन करतील आणि पूर्ण इंडियाचं नाव रोशन करतील आणि माझ्या आचरेकर सरांचं नाव पुढे आणतील. मैंने तो क्रिकेट फर्स्ट ऑफ ऑल चालू किया एट द एज ऑफ 5 किया, वो भी चेतन सर के एकेडमी में चालू किया. मेरे को एनकरेज बेसिकली मेरे मम्मी पापा ने किया और दोनों ने किया. और सपोर्ट मम्मी मेरी बहुत अच्छी करती थी सपोर्ट मेरे को, क्योंकि मम्मी ने मेरे को एक अच्छा बड़ा लेवल खेलने के लिए जॉब भी अपना सेक्रीफाइस किया था. मम्मी टीचर थी तो मम्मा ने वो जॉब छोड़ा था और मेरे पीछे मेरा ट्रैवलिंग का क्या होएगा, तो इसके लिए मम्मी मेरे को बहुत सपोर्ट करती थी. बाकी मैं सर को थैंक यू बोलना चाहूँगा कि मम्मी पापा के सपोर्ट के अलावा सर ने भी मेरे को बहुत अच्छा सपोर्ट किया. जितना मेरे मम्मी पापा ने मेहनत ली उससे ज़्यादा मैं सर ने मेहनत ली, तो मैं सर को थैंक यू बोलना चाहूँगा. आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की अभिज्ञान कुंडू इंडियासाठी सिलेक्ट झाला आहे. तर आमच्या सगळ्यांकडून अभिज्ञानचं अभिनंदन. सर्वात प्रथम मी सांगू इच्छितो, हे जे लाल कलरचे बॉल आहेत हे सिंथेटिक बॉल आहेत आणि ही प्लास्टिक बॅट आहे. आपण जर ही प्लास्टिक बॅट आणि हलके सिंथेटिक बॉलने जर आपण बॉल मारले तर आपण कमीत कमी दिवसाला ह्या मुलाने 16,000 बॉल मारलेत. म्हणजे अभिज्ञानने टोटली 5,000 बॉल मारून 50 लाखाच्या वरती बॉल हे मारलेत 10 वर्षामध्ये. आता ही जी मुलं मारत आहेत ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ह्याच्याने मिडल सेन्स वाढतो आहे, मिडल होतो आहे बॉल आणि जास्तीत जास्त बॉल मारले जातात. त्याच्यामुळे काय होते, मसल मेमरी एकदम चांगली होते, मिडल सेन्स वाढतो आहे आणि फिटनेस पण चांगला होऊन जातो. दुसरी गोष्ट, हे जे बॉल आहेत हे पूर्ण अकॅडमीमध्ये हे 6,000 बॉल आहेत. ह्याच्यामधले हे 2,500 बॉल अभिज्ञान कुंडूने स्वतः आम्हाला गिफ्ट केलेत. ही शिवानी लोखंडे ही सुद्धा स्टेट खेळली आहे आणि ही DY पाटीलला आता खेळते, अश्विनी आणि शिवानी. आणि हे दोघंही आता खूप चांगले प्रॅक्टिस करत आहेत. हे लोक दिवसाला 5-5 हजार बॉल मारत आहेत. महिन्याला ह्यांनी कमीत कमी 1 लाखाच्या आसपास बॉल मारलेत. मला तुम्हाला दाखवायचं वाटतं की हे अभिज्ञान कुंडूची शतकं आहेत जी अभिज्ञान कुंडूचं इंडियाज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव आहे. हे 2023चं त्याचं हे इंडियाज बुक ऑफ रेकॉर्ड. अभिज्ञान कुंडूला हे सर्टिफिकेट मिळालं आहे 100 शतकाचं. अभिज्ञान कुंडूने 2 400 मारलेत, 2 300 मारलेत आणि 14 द्विशतकं आहेत. आणि 14 द्विशतकमध्ये तो 8 वेळा तो नॉटआउट आहे आणि एकूण त्याच्या 119 शतकं झालेली आहेत. त्याच्यामध्ये हॅरिस शील्ड आहेत, गाईल शील्डचे आहेत, मुंबईचे आहेत. एकाच दिवशी त्याने 320 आणि 202 522 रन त्यांनी मारलेले आहेत एकाच दिवशी. हा त्याचा सर्वात मोठा रेकॉर्ड आहे अंडर 14ला. आणि स्टेटला सुद्धा त्याने UP अगेन्स्ट 239 केलेत स्टेटला आणि मिझोरम अगेन्स्ट 211 आणि त्याच्यात तो नॉटआउट आहे. प्लस ही 100 त्याची शतकं आहेत जी आम्ही सगळी रेकॉर्ड करून ठेवलेली आहेत.